नमस्कार. नमस्कार मंडळी. श्री रामजन्माचं औचित्य साधून आज आपल्यापुढे मी माझी प्रथम कीर्तन सेवा सादर करीत आहे. ही प्रथम कीर्तन सेवा आपल्या समोर आणि श्री रामाच्या चरणी मी सादर करीत आहे. श्रीमन् महागणाधिपते नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा. मैत्री नये तुझ वीर निद्रा कै भेट सीवा मजरा सुभद्रा. कै भेट सीवा मजरा सुभद्रा. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः. सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताबाई साक्षात् आद्य शक्तिः. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयन्ते गिरिं. यत्कृपा तमं वन्दे परमानन्दं माधवम्. वन्दन श्रीदेवा गणेशा. वन्दन श्रीदेवा. वन्दन श्रीदेवा गणेशा. वन्दन श्रीदेवा. विघ्नहरेशा परमपरेशा. विघ्नहरेशा परमपरेशा. ईशा. वन्दन श्रीदेवा गणेशा. वन्दन श्रीदेवा. मंगलमय प्रभु मंगल ईशा. मंगलमय प्रभु मंगल ईशा. मंगल ईशा देवा. मंगल श्रीदेवा. आकार चरणा विश्वंभरणा. आकार चरणा विश्वंभरणा. पुकार लंबो नरधिकरणा. पुकार लंबो नरधिकरणा. मकार मस्तक शिव शिव स्मरणा. मकार मस्तक शिव शिव स्मरणा. वन्दन श्रीदेवा गणेशा. मंगल श्रीदेवा. श्रीरामाचा गजर आपण सगळे मिळून करूयात. श्रीराम जय जय राम. श्री जय राम जय जय राम.
ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुदेवा कीर्तनी मती मंदमी काहीच नेणू मती मंदमी काहीच नेणू इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुदेवा कीर्तनी जनार्दन सुत सद्गुरु देवी नवी जनार्दन सुत सद्गुरु देवी नवी निरंजनी चाराया कीर्तनी निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुदेवा कीर्तनी ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया कीर्तनी कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया जनहित निवारी जनहित निवारी जनहित निवारी कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया तळमळ होतची आहे तळमळ होतची आहे हे जगधरी दयाळा कृपाळा हे जन हाती घरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया अपराधी जन सुखदची गेले अपराधी जन सुखदची गेले तुझा तुझी सावरी दयाळा तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया आता न जावे कुठे श्री हरी कठीण त्यावरी कठीणची झाले कठीण त्यावरी कठीणची झाले आता नदीचे उरी दयाळा आता नदीचे उरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया त्या कल्याण करी रामरायाला रामरायाचे इथं अवतरले आहे आज आपण त्यांची थोडक्यात कथा घेऊया रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी
असा कोण आहे विचारी म्हणा तुझं शोधून आहे. खरं सांगा, आपण इथे सगळे उपस्थित आहोत. आज आपण देहाने सगळे इथे उपस्थित आहोत, पण आपलं जे मन आहे ते घरी असेल, शेतात असेल, मुलगा काय करतो, सून काय करते, मुलगी सुखात आहे का, या सगळ्या विचारामध्ये, त्या विचाराच्या गर्तामध्ये आपण अडकलेलो असतो. या जगामध्ये सुखी जर विचारलं तर कोणीच नाही. एखाद्याला विचारलं, अहो कशी तुम्ही बरे आहेत का, हो सुखात आहे, आनंदात आहे, मोठं घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं काही आहे, पण कोणी लेकरं बाळ नाही. म्हणजे दुःख कोणतं आहे, सगळं आहे, त्याचं सुख नाही, पण नसलेल्या गोष्टीचं प्रत्येक मनुष्य हे दुःख शोधत असतो. त्रेतायुगातील ही श्रीरामाची कथा. त्रेतायुगामध्ये रावणाने सर्वत्र त्याचे जे राक्षस होते ते राणावनामध्ये, रण्यामध्ये ते पसरलेले होते. आणि हे जे राक्षस होते ते मुनिजनांना, मुनिवरांना सर्वांना त्रास द्यायचे. सगळे लोक भयभीत झाले होते, ऋषीमुनी सगळे घाबरले होते. तेव्हा सगळे मिळून आपल्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांच्यासोबत आपली भूमाता धरणी माता सुद्धा त्यांच्या बरोबर होती. भरलेले आश्रमयनी बोलते भूमी ब्रह्माला, सौभाग्य लोपले माझे दुर्भाग्य सांगू कोणाला. भरलेले अश्रुनयनी बोलते भूमी ब्रह्माला, सौभाग्य लोपले माझे सांगू रे मी कोणाला. कौलस्त मस्त झालेला कैलासपती हा धरला, असुरांच्या वाऱ्यामध्ये नारायण निद्रित झाला. असुराच्या राजामध्ये असुरांना महत्व आले, आकाश पिसारा फुलला, हा पाक पिसारा फुलला, हा पाक पिसारा फुलला, हा पाक पिसारा फुलला. असं म्हणून ही जी भूमी माता आहे ती ब्रह्मदेवाला शरण गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा आम्ही सगळे या असुरांच्या त्रासामुळे त्रस्त झालेलो आहोत. तेव्हा या असुरांपासून आमचं संरक्षण करा. ब्रह्मदेवाने, हे बघा मी आपल्या रावणाला सगळे पोशाख देऊन बसलेलो आहे, सगळ्या विद्या देऊन बसलेलो आहे. तेव्हा आपण सगळे मिळून विष्णूला शरण जाऊया आणि विष्णूला आपण आपलं गाणं सांगूया. आता भूमी देवता, सर्व ऋषीमुनी सगळे विष्णूला शरण गेले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं, एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नारायणा, काय करावं आम्ही त्या राक्षसामुळे भयभीत झालेलो आहोत. आज आम्हाला जपाला बसायचं म्हटलं तर हे राक्षस लोक त्रास देतात. तेव्हा आमची तू या सर्वापासून सुटका कर. तेव्हा साक्षात विष्णुदेव म्हणाले की मुनिवर्ग, तू माते काळजी करू नको. आता त्रेतायुगामध्ये शरयू नदीच्या तीरावरती अयोध्या नावाच्या नगरीमध्ये राजा दशरथ त्याचा जन्म होईल आणि त्याचा जो वंश आहे, त्याचा जो ज्येष्ठ पुत्र आहे, तो तुमच्या सर्वांचे दुःख दूर करेल. शरयू तीरावरी अयोध्या म्हणून एक नगरी, अयोध्या म्हणून एक नगरी. ही जी शरयू नदी
शिवरी नदीचं पाणी नितळ निर्मळ स्वच्छ असं खडखड वाहणारं पाणी, ज्याला की कोणी बांध भरू शकलेलं नाहीये असं ते पाणी आहे. आणि तसाच निर्मळ मनाचा इथे राजा दशरथ जन्माला आला. राजा दशरथाचा तिथं जन्म झाला. लहानपणी सर्व प्रकारच्या विद्या त्यांनी प्राप्त केल्या आणि सर्व विद्या प्राप्त केल्यावरती राजा दशरथाचा राणी कौसल्या, राणी सुमित्रा आणि कैकेयी या तिघींसोबत त्यांचा विवाह झाला. राजाचा विवाह झाला. सगळीकडे सगळा आनंदी आनंद होता. राजा प्रत्येक युद्धामध्ये यश प्राप्त करत होता. असं सगळं असूनही राजा दशरथ दुःखी होता. त्याच्या तिन्ही राण्या सुद्धा दुःखी होत्या, कारण त्यांच्या पोटी मूल बाळ होतं. त्यामुळे अतिशय दुःखी अशा राजा दशरथ होता. एक दिवस राजा दशरथ निद्रिस्त असताना, झोपलेला असताना स्वप्नामध्ये त्यांनी 3 मनुष्यांची हत्या केली. स्वप्नामध्ये त्याच्याकडून न कळत 3 मनुष्यांची हत्या झाली. राजा दशरथ जागा झाला तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटलं की आपण काय झालं आपल्याकडून, स्वप्नात का होईना परंतु आपण मनुष्याचा वध केलेला आहे, मनुष्याची हत्या केलेली आहे. या गोष्टीचं अतिशय दुःख राजा दशरथाला झालं. राजा दशरथ उठला, राणी कैकेयीकडे गेला आणि राणीला सांगितलं की माझ्याकडून स्वप्नामध्ये का होईना पण न कळत 3 मनुष्य हत्या झाले. मला अतिशय वाईट वाटतं या स्वप्नाचं. तेव्हा कैकेयी म्हणाली, राजन, या दुःख करण्यासारखं काय, या दुःख करण्याची गोष्ट काहीच नाही. तेव्हा तुम्ही जेव्हा युद्धामध्ये पराक्रम गाजवतात तेव्हा तुमच्याकडून नकळत का होईना युद्धामध्ये कळत सुद्धा तुम्ही अनेक शत्रूंची हत्या करतात. तेव्हा यामध्ये तुम्ही दुःख मांडण्यासारखं असं काही नाहीये. परंतु राजा अस्वस्थ झाला. राजा त्यांचे जे गुरु होते त्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना जेव्हा विचारलं तेव्हा गुरूंनी सांगितलं की या 3 हत्या तुझ्याकडून स्वप्नात कमी झाल्या, तर त्यासाठी तू 3 प्राण्यांची शिकार कर, हत्या कर आणि तुला त्या पापापासून मुक्ती मिळेल. राजा दशरथाने गुरुचं म्हणणं ऐकलं आणि मृगया करण्यासाठी राजा दशरथ जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेला, एकाच झाडावर बसून राहिला. ते झाड एका नदीच्या काठावर होतं की आलेल्या प्राण्यांची आपल्याला शिकार करता येईल, हत्या करता येईल यासाठी त्या ठिकाणी तो बसून राहिला. श्रावणबाळ कावड घेऊन त्या कावडीमध्ये त्याने त्याच्या अंग आईवडिलांना बसवलं आणि त्यांना तो काशीला दर्शनाला घेऊन चाललेला होता. काशीला दर्शनाला घेऊन जात असताना श्रावणबाळाच्या आईवडिलांना तहान लागली. तेव्हा पाणी आणण्यासाठी श्रावणबाळ त्याच्याजवळ असलेली झाडे घेऊन तो पाणी आणण्यासाठी त्या नदीच्या काठावर गेला. नदीच्या काठावर गेला. नदी पात्रामध्ये जेव्हा त्याने त्याचं कमंडलू त्या पाण्यात बुडवलं तेव्हा त्यातून बुडबुड बुडबुड असा आवाज आला आणि आवाज येऊन त्याच्यामध्ये पाणी भरलं गेलं. परंतु बुडबुड आवाजामुळे राजा दशरथाला वाटलं की या ठिकाणी नक्कीच कोणीतरी प्राणी पाणी पिण्यासाठी आलेला असावा आणि त्याच्यामुळे राजा दशरथाने बाण घेतला आणि तो बाण त्यांनी तो मारला. तो बाण मारला, तो घुसला श्रावणबाळाच्या छातीमध्ये. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. शर आला तो आला धावून काळ, विवळला श्रावण बाळ. आई गे दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोप. आई गे दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोप.
असा स्वर ऐकला तेव्हा त्याच्या लक्षात आलं न कळत का होईना आपल्या बाणामुळे एक मनुष्य हत्या झाली, एक मनुष्य वध झाला. अतिशय दुःख झालं राजाला. राजा राहून खाली आला. राजाने श्रावण बाळाला जवळ घेतलं. त्याला जो बाण लागलेला होता तो बाण काढला. परंतु श्रावण बाळाने सांगितलं, राजन, हे जे पाणी आहे हे तुम्ही माझ्या आईवडिलांना घेऊन पाजा, ते तहानेने व्याकुळ झालेले असतील. आता राजन पाणी घेऊन श्रावण बाळाच्या आईवडिलांकडे आले. श्रावण बाळाच्या आईवडिलांना त्यांनी पाणी घेण्यासाठी पाणी दिलं. तेव्हा श्रावण बाळाच्या आई बाबा म्हणाले, अरे बाळा, तुला इतका वेळ का लागला? पाणी आणण्यासाठी तुला इतका वेळ का लागला आणि तू का बोलत नाहीस? राजाला अतिशय वाईट वाटत होतं. सांगितलं तर हे पाणी पिणार आणि नाही सांगितलं तर ते पाणी घेत नव्हते. तेव्हा राजाने सांगितलं की तुमचा श्रावण बाळ आज मी मारलेल्या बाणामुळे त्याला मृत्यू आलेला आहे. आई वडिलांना अतिशय शोक झाला. अतिशय शोक करत त्यांनी दशरथ राजाला शाप दिला की हे राजा दशरथ राजा, ज्याप्रमाणे आम्ही पुत्र वियोगाचं दुःख सहन करत मृत्यूला कंटाळले, तशाच प्रकारचं पुत्र वियोगाचं दुःख सुद्धा तुझ्या सामोरे येणार आहे. राजा अतिशय दुःखी झाला. दुःखात अंतःकरणाने तो त्या कुलगुरूकडे आला. कुलगुरूने सांगितलं, गुरुदेव, आज माझ्या हातून न कळत का होईना मनुष्यवध झालेला आहे आणि मनुष्यवध झाल्यावरती त्या श्रावण बाळाच्या वडिलांनी आई वडिलांनी मला शाप दिला की तो पुत्र वियोगाच्या दुःखाने मरणार आहे. तेव्हा कुलगुरू म्हणाले की राजन, त्यांनी तर तुला शाप दिला की पुत्र वियोगाच्या दुःखाने तू मरणार आहे, म्हणजे याचा अर्थ काय की तुला नक्कीच पुत्र होणार आहे. म्हणजे ह्याच्यातून काय आहे तर तुला मूलबाळ नक्कीच होणार आहे. जरी तुला शाप दिलेला आहे तरी तुला पुत्र झाल्याशिवाय तू पुत्र वियोगाच्या दुःखाने मरणार नाही. म्हणजे तुझ्या नशिबामध्ये तुला पुत्र योग आहे. त्या दुःखातही राजाने आनंद मानला. पुढे त्याला पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्याचे आमंत्रित केले गेले. पुत्र कामेष्ठी यज्ञासाठी ऋषशृंग नावाचे जे मुनी आहेत त्यांना आमंत्रित केलं गेलं. आता वशिष्ठ, विश्वामित्र यासारखे गुरु असताना सुद्धा ते ऋषशृंग मुनी होते, त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. कारण त्या पुत्र कामेष्ठी यज्ञामध्ये विविध प्रकारच्या वन औषधी वापरून यज्ञ केला जाणार होता आणि त्याच्यावरती ते पायस म्हणजे खीर शिजवली जाणार होती. म्हणजे त्या वन औषधी ज्या होत्या त्यातील जो अर्क आहे तो त्याबरोबर खिरीमध्ये उतरणार होता आणि खिरीमध्ये तो अर्क उतरून ते पायस आहे त्या पायसामुळे ज्या कौशल्या, सुमित्रा ह्या ज्या राण्या होत्या कैकेयी यांना पुत्रप्राप्ती होणार होती. ऋषी मुनींच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणावरती तो पुत्रकामेष्ठी यज्ञ झाला. यज्ञामध्ये मोठ्या प्रमाणावरती समीरांची आहुती देण्यात आली आणि त्याच्यावरती एक पायस तयार केलं गेलं. ते पायस घेऊन दशरथ राजा त्याच्या तीनही राण्यांकडे आला. दशरथा घे पायसदान पायसदान, दशरथा घे पायसदान पायसदान. राजा दशरथ ते पायस घेऊन राण्यांकडे आला. राणी कौशल्याच्या महालात आला, तिला पायस देण्यात आला. त्यानंतर राणी सुमित्रेच्या महालामध्ये आला, राणी सुमित्रेला पायस देण्यात आलं आणि सर्वात शेवटी राजा कैकेयीकडे पायस घेऊन आला. राजाने राणी कैकेयीला पायस दिलं
परंतु राणी कैकेयीचं म्हणणं असं की महाराज, तुम्ही आधी 2 ज्येष्ठ राण्यांकडे गेलात, मग तुम्ही माझ्याकडे आला. ती रुसली, नाराज झाली. तिच्या हातामध्ये ते पायाच असलेलं भांड तिच्या हातात होतं. ते पायाच असलेलं भांड तिच्या हातात होतं. ती उभी होती तेवढ्या तिथून एक खार आली. ती खार आली, त्या घारीने त्या पायाच्यावरती झडप टाकली. झडप घालून ते जे भांड होतं पायाच असलेलं ते घेऊन ती घाट उंच उडाली, द्रोणगिरी पर्वतावरती गेली आणि तिने तो पायस अंजनीला दिला. अंजनीला हनुमंताचा जन्म प्राप्त झाला. आता इकडे कौशल्याकडे पायच होता, सुमित्रेकडे पायच होता, परंतु कैकेयीकडे काही पायच नव्हता. तेव्हा कौशल्या आणि सुमित्रा त्या दोघींनी विचार केला, कैकेयी आपल्या सर्वांकडून लहान आहे, तिघींमध्ये ती लहान आहे. तेव्हा दोघींच्या जवळचा जो पायस होता त्यातील अर्धा पायस त्या कैकेयीला दोघींनी सुद्धा दिला. त्या पायसापासून कौशल्याला श्रीराम झाले, सुमित्रेला लक्ष्मण आणि कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न अशी 2 पुत्रांची प्राप्ती झाली. तर अतिशय मंगलमय असं वातावरण. तिन्ही राण्या गरोदर होत्या. आजकाल तर काय गरोदरपणामुळे जर विचारलं, डोहाळ्यात बसले लागले तर पिझ्झा खावा वाटतो, बर्गर खावा वाटतं, असं काही खावंसं वाटतं. परंतु तत्कालीन कौशल्या राणी होती, तिचे डोहाळे फार वेगळे होते. श्रीरामाचे वेळी सखी लाग, श्रीरामाचे वेळी कौशल्य लाग, डोहाळे होते खास ग, डोहाळे होते खास ग, हाती घेऊन बसली धनुष्यबाण ग, हाती घेऊन बसली धनुष्यबाण ग, अन सखीचे डोहाळे पुरवाग, अन सखीचे डोहाळे पुरवाग. धनुष्यबाण घेऊन बसलेल्या कौशल्याचे डोहाळे सुद्धा वेगळ्याच प्रकारचे हो. मग त्या तशी तिच्या हातात धनुष्यबाण म्हणजे लढाया करण्यामध्ये पराक्रम गाजवणारं असं अपत्य तिच्या पोटात वाढत होतं. आणि चैत्र मास शुद्ध नवमी या तिथीवरती श्रीरामाचा कौशल्याच्या पोटी जन्म झाला. सर्व नगरी आनंदित झाली, सगळीकडे आनंद झाला. ढोल पताके वाजले, घरोघरी रांगोळ्या सजल्या, घरोघरी गुढी उभारली गेली. विजय पताका श्रीरामाची, विजय पताका श्रीरामाची, झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, हो प्रभु आले मंदिरी. तर अशा या चैत्र शुद्धी नवमी या तिथीवरती श्रीरामराया यांचा जन्म झाला आणि आपल्यावरती रामराज्य प्रस्थापित झालं. आपल्या सर्वांना आनंद देणारं असं हे श्रीराम राज्य निर्माण झालं. तेव्हा आपण सगळे मिळून एकदा श्रीरामचंद्राचा जय जयकार करूया. सियावर रामचंद्र की, बोलो हनुमान की, बोलो बजरंगबली की. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आज या ठिकाणी मी प्रथमच कीर्तन सेवा सादर केलेली आहे. आजपर्यंत कधी केलेली नव्हती कीर्तन सेवा. ही पहिली संधी श्री रामरायांनी इथे मला दिली आहे. आणि रामराया, आपण सर्व उपस्थित प्रेक्षक हे सुद्धा देवासमान असतात, श्रोता बघता सगळे देवासमान आहेत. तेव्हा आपल्या सर्वांना मी वंदन करून आजचा कार्यक्रम
इथे मला सादर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल जोशी कुटुंबीय आणि चांदोळवासी सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. श्रीराम संस्थानाच्या वतीने सौ वैशाली नाईक यांचा आपण छोटासा सत्कार इथे करणार आहोत. इकडून काय गणू चल ना.